नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 4 डिसेंबरच्या डेली क्विजच्या एका नवीन सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आपण ठरवलं आहे की आपल्याला अर्ली मॉर्निंग भेटायचं आहे, पण आज थोडा मलाच डिले झाला. परत नंतर डेटा कलेक्शन वगैरेमध्ये थोडासा वेळ गेला, तर आज थोडासा लेट झाला आहे. मात्र उद्यापासून असं होणार नाही, आपण अर्ली मॉर्निंग भेटत जाऊ. तुम्हीच एखादा टाईम आम्हाला सजेस्ट करा, त्यानुसार आम्ही लेक्चर अवेलेबल करू. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरच्या पहिल्या क्वेश्चनकडे आपण वळू. खालीलपैकी कोठे गिधाड प्रजनन केंद्र स्थापन केले जाणार आहे? गिधाड म्हणजे वल्चर. त्याला बऱ्याचशा ॲनिमेशन मूव्हीजमध्ये विलनवालं कॅरेक्टर दिलेलं असतं बघा. तो मृत प्राण्यांच्या मांसावरती जगणारा पक्षी आहे. तर गिधाडचं प्रजननासाठी केंद्र कुठे होणार आहे? खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये असणार आहे? पुण्यात, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये की साताऱ्यामध्ये? हा अगदी सिम्पल क्वेश्चन झाला. गटकच्या वगैरे एक्झामला तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. याच संदर्भात अजून एक क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. भारतात गिधडांची संख्या वाढवण्यासाठी अलीकडेच केंद्र सरकारने पंचवार्षिक धोरणात्मक कृती आराखडा घोषित केला आहे. त्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. अ आणि ब दोन विधानं दिलीत. अ आहे, यामध्ये गिधडांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून देशभरातील 5 राज्यात नव्याने गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र स्थापन केले जाणार असल्याचे म्हटले आहे. आणि ब, राज्यात नाशिकची यासाठी निवड करण्यात आली आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे हा अगदीच तुम्हाला गट कच्या या लेवलच्या एक्झामला विचारला जाईल. आणि हा जो क्वेश्चन आहे जो मल्टी लाईनर बनवला आहे, वाचायला पण बराचसा वेळ जाईल. तर असे क्वेश्चन तुम्ही राज्यसेवा एक्झामला एक्सपेक्ट करू शकता. भारतात गिधडांची संख्या वाढवण्यासाठी अलीकडेच केंद्र सरकारने पंचवार्षिक धोरणात्मक कृती आराखडा घोषित केला आहे. आणि त्यानुसार देशभरामध्ये 5 ठिकाणी गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र स्थापन केले जाणार आहेत. 5 राज्यांमध्ये आहेत ते. आणि महाराष्ट्रामधून नाशिक या शहराची निवड करण्यात आली आहे. ठीक आहे. म्हणजे अ आणि ब ही दोन्ही विधानं योग्य आहेत. जो पहिला क्वेश्चन होता त्याच्यामध्ये आपला आन्सर असणार आहे नाशिक. तर हे जे 5 वेगवेगळी ठिकाणं आहेत किंवा 5 वेगवेगळी राज्य कुठली आहेत, तर महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे, तामिळनाडू, कर्नाटक आणि त्रिपुरा. तर या 5 राज्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रामधून नाशिक हे शहर निवडलं आहे जिथं गिधडांचं संवर्धन प्रजनन केंद्र तयार केलं जाईल. उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर, तामिळनाडूमध्ये कोइंबतूर आणि कर्नाटकमधलं रामनगर. ठीक आहे. आता या पक्षाचं आपल्याला संवर्धन का करायचं आहे किंवा या पक्षाबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला असायला पाहिजे. भारतीय वन्यजीव कायद्यानुसार कायद्यातल्या संरक्षण सूची 1 मध्ये गिधाड या मृतभक्षी पक्षाचा समावेश करण्यात आला आहे. हा पक्षी कोणत्या सूचीमध्ये कोणत्या कायद्यानुसार ॲड करण्यात आला आहे यावरती लक्ष द्या. भारतीय वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण सूची 1 मध्ये गिधाड या मृतभक्षी पक्षाचा समावेश करण्यात आला आहे. निसर्गाचा सफाई कामगार अशी गिधडाची ओळख आहे. गिधाड प्रजनन केंद्र विकसित करण्यासाठी सुमारे 40 कोटींचा निधीसुद्धा प्रस्थापित करण्यात आला आहे. नाशिकचा याच्यामध्ये समावेश झाला आहे. आणि सुमारे 7 ते 8 कोटी रुपयांचा निधी हा नाशिकमध्ये पाठवला जाईल. आणि राज्यात आत्तापर्यंत गिधाड पैदास केंद्र कोणत्याही शहरामध्ये अस्तित्वात नाही आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं हे पहिलंच ठिकाण आहे ज्यामध्ये गिधडांशी संदर्भात संवर्धन प्रकल्प आखला जातो आहे. आता नाशिकचीच निवड का केली असावी? कारण नाशिकमध्ये जवळपास 20 किलोमीटर अंतरावरतीच अंजनेरी, तर या इथलच्या राखीव वनांमध्ये, तिथलच्या डोंगरांच्या कपाऱ्यांमध्ये गिधडांची संख्या आपल्याला बघायला मिळते. गिधडांचा अधिवास आहे तो. अंजनेरी डोंगरावर गिधडेही घरटी करून राहतात, तिथं तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्याच्याच आजूबाजूचा ब्रह्मगिरीचा एरिया असेल किंवा मेढघर किल्ला आहे, तर या भागांमध्ये सुद्धा गिधडांचा अधिवास आढळतो. भारतात गिधडांच्या वेगवेगळ्या 6 प्रजाती आढळतात. नाशिकमध्ये पांढऱ्या पाठीचे आणि लांब चोच असलेल्या गिधडांची संख्या आढळते. आणि हा सगळा अभ्यास हा नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक त्यांच्या पक्षी अभ्यासकांनी केलेला आहे. ठीक आहे. तर गिधडांच्या संदर्भाचा हा महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे. याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला असावी. पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग क्वेश्चनकडे येऊ. योग्य विधाने निवडा. अविधान आहे, संदीप कटारिया यांची बाटाच्या आंतरराष्ट्रीय CEO पदी निवड करण्यात आली आहे. ब, बाटाचे मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे. तर बाटा आपल्याला इतके दिवस असं वाटत असेल मे बी की इंडियामध्येच त्याचं हेड ऑफिस असलेली कंपनी असेल, तर नाही, स्वित्झर्लंडमध्ये त्याचं हेड ऑफिस आहे. आणि बाटाचे सध्याचे जे आंतरराष्ट्रीय CEO या पदावरती ज्यांची नियुक्ती झाली ते आहेत संदीप कटारिया. असं पहिल्यांदाच होतं आहे
की बाटाच्या आंतरराष्ट्रीय CEO पदावरती एका भारतीय व्यक्तीची नेमणूक होती आहे. ऑलरेडी संदीप कटारिया हे बाटा इंडियाचे CEO होते आणि आता त्यांचं प्रमोशन होत ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती बाटाचे CEO बनले आहेत. ठीक आहे. आणि हे बाटाच्या 126 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. बाटाची स्थापना ही 1894 मध्ये झालेली आहे आणि या कंपनीचे दरवर्षी साधारणतः 18 कोटींपेक्षा जास्त चपला विकल्या जातात. ठीक आहे. पादत्राणे चपला शूज सगळ्याचं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर 18 कोटींपेक्षा जास्त त्यांची विक्री आहे. ठीक आहे. तर एक व्यक्तिविशेष म्हणून सुद्धा तुम्ही हे नाव लक्षात ठेवायचं आहे, संदीप कटारिया. आणि भारतीय व्यक्ती आहे ज्यांना आता बाटाचे आंतरराष्ट्रीय CEO पद मिळालं आहे. तर म्हणून ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे अविधान. पहिल्यांदाच जगातील 2 प्रमुख डिक्शनरी कंपन्यांनी मेरियम वेबस्टर आणि डिक्शनरी.com तर एका शब्दाला म्हणजेच पॅन्डेमिकला यावर्षीचा सर्वाधिक वापरलेला शब्द म्हणजे वर्ल्ड ऑफ द इयर मान दिला आहे. आता हे मान देण्यासारखा शब्द नाही आहे, सगळ्या जगाला बेडसावून लावलेला हा शब्द आहे पॅन्डेमिक आणि तो वर्ल्ड ऑफ द इयरचा मान मिळवतो आहे. तर ठीक आहे, अविधान खरं तर योग्य आहे. पहिल्यांदाच असं झालं आहे की जगातल्या 2 प्रमुख डिक्शनरी कंपन्यांनी या एकाच वर्डला म्हणजे पॅन्डेमिक या शब्दाला वर्ल्ड ऑफ द इयर डिक्लेअर केला आहे. पॅन्डेमिक हा शब्द लॅटिन आणि ग्रीक भाषेच्या मिश्रणातून आलेला आहे. तर यस, हा पॅन्डेमिक हा शब्द 2 भाषेच्या मिश्रणातून आलेला आहे, तो म्हणजे लॅटिन आणि ग्रीक. यामध्ये पॅन या शब्दाचा अर्थ सर्वांसाठी होतो आणि डेमॉस जे आहे तर ते लोकांसाठी किंवा लोकसंख्या. तर संपूर्ण जगामध्ये हा एखादा आजार पसरला आहे आणि तो आजार सगळ्यांसाठी आहे, सगळ्या लोकसंख्येसाठी आहे असा त्याचा अर्थ होईल, म्हणजे पॅन्डेमिक. ठीक आहे. आणि 11 मार्च रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून ज्यावेळेस कोरोना महामारीला पॅन्डेमिक म्हणून घोषित करण्यात आलं होतं तर त्यावेळेसपासून इंटरनेटवरती पॅन्डेमिक या शब्दाचा वापर किंवा शब्दाचा सर्च हा जवळपास 13,500 पटींनी वाढला होता. ठीक आहे. तर एवढ्या जास्त प्रमाणावरती हा वर्ड सर्च करण्यात आला, त्याचा वापरच इतक्या वेळ झाला की ऑब्व्हियस होतं की पॅन्डेमिक ह्या शब्दाला वर्ल्ड ऑफ द इयरचा मान मिळणार होता. ठीक आहे. 11 मार्च रोजी कोरोना महामारीला घोषित करण्यात आलं. 2019च्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर पॅन्डेमिक हा शब्द 1,15,806% त्याचा सर्च वाढलेला आहे. म्हणजे पॅन्डेमिक जर समजा 2019मध्ये एकदाच जर कोणी सर्च केला असेल तर 2020मध्ये 11 मार्च नंतर हा शब्द 1,15,806 वेळा सर्च झालेला आहे. अलीकडेच डॅश डॅश राज्य सरकारने दुआरे सरकार म्हणजेच सरकार तुमच्या दारी ही मोहीम आखली आहे. तर सरकार तुमच्या दारी याला बेंगॉली भाषेमध्ये जर ट्रान्सलेट केलं तर दुआरे सरकार असा त्याचा अर्थ होईल. म्हणजेच पश्चिम बंगाल या राज्य सरकारकडून या अशा प्रकारच्या मोहीम ही आखण्यात आलेली आहे. पश्चिम बंगाल म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्या क्वेश्चनचा आन्सर राहील. नेमकी ही योजना कशासाठी असणार आहे तर राज्य सरकारकडून ज्या वेगवेगळ्या अशा 11 कल्याणकारी योजना ह्या राबवण्यात येतात तर यांचा लाभ नागरिकांना मिळावा, तर या हेतूने दुआरे सरकार ही योजना राबवण्यात येते. म्हणजे काय तर दारोदारी जाऊन ते लोकांना त्यांच्या वेगवेगळ्या 11 कल्याणकारी योजनांची माहिती देतील. त्या योजनांसाठी समजा जर ते नागरिक इलिजिबल असतील तर त्यांची नोंदणी करून घेतील आणि हा कार्यक्रम 1 डिसेंबरपासून ते 29 जानेवारीपर्यंत चालणार आहे. म्हणजे मोठा असा एक कार्यक्रम असणार आहे, शिबिर असणार आहे की प्रत्येक गावांमध्ये हे शिबिर आयोजित केलं जाईल आणि प्रत्येक लोकांपर्यंत वेगवेगळ्या अशा 11 राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाईल. ठीक आहे. मग त्यामध्ये मनरेगा असेल, जॉब कार्ड असेल, हेल्थ कार्ड, जात प्रमाणपत्र तर आदी गोष्टी मिळवण्यासाठी नागरिकांना मदतसुद्धा केली जाणार आहे. तर हे सुद्धा मुद्दे तुम्ही लक्षात घेऊ शकता. एक चांगलं पाऊल आहे, कारण बरेच वेळेस असं होतं की योजना आहेत, चांगल्या योजना असतात, मात्र नागरिकांपर्यंत त्यांची माहिती पोचत नाही आणि म्हणून कुठंतरी त्याच्यामध्ये समावेश कमी पडतो किंवा लोकांना तेवढी जनजागृती नसते. तर अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह खरंच एक चांगला आहे जो बाकी राज्यांमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट केला जाऊ शकतो. आणि या माध्यमातून राज्यात जवळपास 3,400 केंद्रांवरती 6,800 कर्मचाऱ्यांना सुद्धा तिथं काम करावं लागणार आहे. तर या योजनेच्या अंतर्गत बरेचसे कर्मचारी वर्ग सुद्धा कामाला लागणार आहे. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू. US एअर क्वालिटी इंडेक्सनुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते.
तर ऑफकोर्स तुम्हाला वाटू शकतं की नवी दिल्ली आहे की काय, पण तसं नाही आहे. लाहोर जे की पाकिस्तानमधलं एक शहर, जगातलं सगळ्यात पोल्युटंट शहर आहे. एअर क्वालिटी इंडेक्समध्ये तो सर्वात प्रदूषित असलेला शहर म्हणून घोषित करण्यात आला आहे. लाहोरमध्ये जर तुम्ही एअर क्वालिटी इंडेक्सचे जे पॅरामीटर्स बघितले, जसं PM फॅक्टर जर बघितला, पर्टिक्युलर मॅटर असं म्हटलं जातं, PM म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर, ठीक आहे. तर लाहोरमध्ये त्याचं जे काही काउंट होता तो 423पर्यंत पोचला होता. म्हणजे US एअर क्वालिटी इंडेक्सनुसार लाहोरमध्ये PM फॅक्टर जो आहे तो 423पर्यंत पोचला. आणि दुसऱ्या स्थानावरती आहे ते म्हणजे आपलं नवी दिल्ली. नवी दिल्लीमध्ये जो काही PM पर्टिक्युलर मॅटर हा जो काही काउंट करण्यात आला तो 229 आहे US एअर क्वालिटी इंडेक्सनुसार. खरं तर 229 इथं फार कमी सांगितलेलं आहे, 300-350च्या पुढं सुद्धा निघून जातो. आणि या इंडेक्सचा फक्त जर विचार केला तर पहिल्या स्थानावरती आहे ते म्हणजे लाहोर, दुसऱ्या स्थानावरती नवी दिल्ली आणि तिसऱ्या स्थानावरती आहे नेपाळमधलं काठमांडू, नेपाळची राजधानी काठमांडू, ठीक आहे. काठमांडूचा सुद्धा PM फॅक्टर इथं 178 दिलेला आहे, मात्र तो सुद्धा बऱ्यापैकी 250-200च्या पुढंच असतो, ठीक आहे. आणि या रिपोर्टमध्ये पाकिस्तानचं आणखीन एक शहर आहे 7व्या क्रमांकावरती, पाकिस्तानचं कराची हे शहर आहे, ठीक आहे. तर एवढे मुद्दे लक्षात ठेवू शकता. कोणत्या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन पाळतात? तर कुठल्या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो? तर 2 डिसेंबरला. कारण 2 डिसेंबर 1984ला एक दुर्दैवी घटना घडली होती. भोपाळ वायू दुर्घटना जी होती, ज्याच्यामध्ये भरपूर लोकांनी प्राण गमावला होता. तर त्या लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस आपण राष्ट्रीय पातळीवरती साजरा करतो. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन असतो तो 2 डिसेंबरला. कोणत्या राज्यात अरुणोदोई योजना लागू केली जाणार आहे? आता अरुणोदोई ज्यावेळेस असा शब्द तुम्ही ऐकता तर थोडंसं मे बी क्लिक होऊ शकतं की नॉर्थ ईस्टमधलं कुठलं तरी राज्य असेल, तिथलचा काहीतरी हा शब्द असणार आहे. तर यस, आसाम ह्या राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा निर्णय हा आसाम राज्य सरकारकडून घेण्यात आला. स्त्रीप्रधान कुटुंबांना आणि विशेषतः अपंग व्यक्तींना आर्थिक लाभ मिळावा, आसाम राज्यात अरुणोदोई तर ही योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक जे लाभार्थी असतील तर अशांच्या बँक अकाउंटमध्येच डायरेक्ट 830 रुपये प्रतिमाहा असं वेतन दिलं जाईल. आणि हे जे स्त्रीप्रधान कुटुंब असतील अशांनाही आर्थिक मदत असणार आहे आणि विशेषतः कुटुंबामधल्या अपंग व्यक्तींना आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे. तुम्हाला या योजनेबद्दल नेमकं काय वाटतं याच्याबद्दल थोडंसं कमेंट करून कळवा. कारण ज्यावेळेस आपण असं डायरेक्टली आर्थिक बेनिफिट जर कुठल्या व्यक्तीला किंवा कुठल्याही समुदायाला ज्यावेळेस देतो ना, तर तिथं एक वीकर सेक्शन अजून डेव्हलप व्हायला लागतं. म्हणजे तिथं आपण खऱ्या अर्थाने अशा कम्युनिटीजला आत्मनिर्भर केलं पाहिजे किंवा त्यांना स्वरोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना स्किल्स डेव्हलप केल्या पाहिजेत. पण ठीक आहे, ज्या एक पर्टिक्युलर एज नंतर जर आपण अशा फॅसिलिटी दिल्या तर ठीक आहे. पण जर आपण डायरेक्टली असे आर्थिक मदत जर डायरेक्ट करत असेल तर आपण कुठंतरी त्या समाजाला वीक बनवतो आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा, ठीक आहे. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन संबंधित खालील विधानांचा विचार करा. अविधान आहे रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर, RATS असं म्हटलं जातं त्याला. तर ही SCOची म्हणजे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची कायमस्वरूपीची संस्था आहे. इंग्रजी ही SCOची अधिकृत भाषा आहे. तर वर दिलेल्या विधानांपैकी आपल्याला बरोबर विधान निवडायचं आहे. तर यामध्ये फक्त अविधान करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3 या क्वेश्चनचा आन्सर असेल. कारण SCO या संघटनेची अधिकृत भाषा इंग्लिश नाही आहे किंवा इंग्रजी नाही आहे. याची अधिकृत भाषा रशियन आणि चायनीज आहे. तर चायनीजला आपण मॅन्ड्रिनसुद्धा म्हणतो. तर रशियन आणि चिनी भाषा ही SCOच्या अधिकृत कार्यरत भाषा आहेत, इंग्रजी नाही आहे, ठीक आहे. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनबद्दल आपण बऱ्याचशा वेळेस बघितलं आहे. 15 जून 2001ला याची स्थापना झाली होती. याच्यामध्ये बरेचसे असे सदस्य देश आहेत जसं की चीन आहे, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, भारत, पाकिस्तान. तर या देशांचा यामध्ये समावेश होतो. आणि ही एक युरेशियन संघटना आपण म्हणू शकतो. युरेशियामध्ये म्हणजे रशिया ते आशियामधले बरेचसे देश, तर यांमध्ये जे राजकीय किंवा आर्थिक प्रश्न असतील, सुरक्षा संदर्भातले प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. याचा संस्थापक देश म्हणून आपण चीनला ओळखतो. भारत 2017मध्ये या संघटनेचा पूर्ण सदस्य बनला आहे, ठीक आहे. आणि SCOचं हेड ऑफिस आहे बीजिंगमध्ये आहे, चायनाची राजधानी. ओके. पुढचा क्वेश्चन थोडा हिस्ट्री रिलेटेड आहे.
विधान दिलंय की बंगालची फाळणी करण्याची घोषणा लॉर्ड कर्झन याने दिल्लीहून केली होती. ब 20 जुलै 1905 रोजी बंगाल प्रांताचे विभाजन 2 भागांमध्ये करण्याचा आदेश जारी करण्यात आला. आणि क बंगालची फाळणी 16 ऑक्टोबर 1905 रोजी होणार होती. तर यापैकी योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. तर बऱ्याच जणांना माहिती असतं की बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झनच्या अंतर्गत झाली. 20 जुलै 1905ला बंगालच्या 2 प्रांतांमध्ये विभागण्याचा आदेश जारी झाला होता. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणीच होणार होती. तर यापैकी ना एक विधान थोडंसं चुकीचं दिलं आहे. ते म्हणजे बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झाली हे करेक्ट आहे, मात्र त्यावेळेस तो दिल्लीमध्ये नव्हता, तर हा निर्णय शिमल्यामधून घेण्यात आला होता, सिमलामधून. ठीक आहे, 7 जुलै 1905 रोजी हा निर्णय सिमलामधून घेण्यात आला होता बंगालच्या फाळणीची संदर्भात. तर हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण आपल्याला थोडंसं चकवण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे क्वेश्चन बनतात. तर यापैकी जे योग्य विधान आहे ते म्हणजे ब आणि क. बंगालची फाळणीचे आदेश हे 20 जुलै 1905ला देण्यात आले होते. म्हणजे बंगाल प्रांताचं विभाजन 2 भागांमध्ये केलं जाईल अशा प्रकारचे आदेश. आणि बंगालची फाळणी ॲक्च्युअलमध्ये 16 ऑक्टोबर 1905ला होणार होती. ठीक आहे, तर ब आणि क ही विधानं आपली योग्य आहेत, विधान चुकीचं आहे. पुढचा क्वेश्चन जॉग्रफी संबंधित आहे. तापी नदीच्या खोऱ्यात कोणत्या शहरांचा समावेश होतो? तर पर्टिक्युलर कुठल्या कुठल्या शहरांचा कोणत्या कोणत्या नदी खोऱ्यांमध्ये समावेश होतो हे तर आयोगाचे टिपिकल क्वेश्चन ठरलेले असतात. गोदावरी नदी खोऱ्याबद्दल विचारलं जातं, भीमा नदीबद्दल, कृष्णा नदीबद्दल विचारलं जातं. तर इथे या क्वेश्चनमध्ये तापी नदी खोऱ्याबद्दल विचारलं आहे. तर पुणे येतं का, चाळीसगाव आहे का, जळगाव, भुसावळ, तर हे येतात का? तर पुणे नाही येणार. तर ब, क आणि ड म्हणजेच चाळीसगाव येईल, जळगाव येईल, भुसावळ आहे, मात्र पुणे नाही आहे. पुणे शहराचा समावेश इथं होत नाही. तर बाकी इतर शहरंसुद्धा लक्षात ठेवा, जसं अमरावतीचा समावेश होतो तापी नदी खोऱ्यामध्ये, अकोल्याचा समावेश होतो, त्यानंतर बुलढाण्याचा समावेश होईल, धुळे, नंदुरबार. तर या महत्त्वाच्या शहरांचा समावेश तापी नदी खोऱ्यामध्ये होतो. ठीक आहे, आणि पुणे जिल्ह्याचा समावेश होतो आहे का? तर नाही. तर माझा तुम्हाला सिंपल क्वेश्चन आहे, पुणे जिल्ह्याचा आपल्याला समावेश नदी खोऱ्यांमध्ये करायचा असेल तर कुठल्या नदी खोऱ्यामध्ये कराल? ओके, जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून कळवा. पुढचा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे एका पुरस्काराशी संबंधित. ब, क 3 विधानं दिलीत. आहे राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा 2019-20 या वर्षाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ब, प बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना घोषित करण्यात आला. ब विधान आहे संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. आणि क 5 लाख रुपये मानपत्र व मानचिन्ह, तर हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर अशाच टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही राज्यसेवे एक्झामसाठी कन्सिडर करू शकता, जिथं मोठी मोठी विधानं दिली जातील आणि टिपिकल राज्य सरकारकडून जे पुरस्कार दिले जातात तर त्यांवरती थोडा जास्त भर दिला जातो. तर ब आणि क 3ही विधानं इथं योग्य आहेत. राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यांसाठी त्याचबरोबर मानवतावादी कार्यासाठी म्हणून हा पुरस्कार ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा ब, प बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना देण्यात आला. खरं तर पंढरपूरमध्ये तनपुरे महाराज मठ जो आहे तर त्याचे ते प्रमुख आहेत. वारकरी परंपरा, संत गाडगे महाराजांची परंपरा, तर यांचा अतिशय उत्कृष्ट समन्वय साधणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे बद्रीनाथ महाराजांची. आणि त्यांना 2019-20साठीचा हा पुरस्कार देण्यात येतो आहे, ज्यामध्ये 5 लाख रुपये, एक मानपत्र आणि मानचिन्ह, तर अशा प्रकारचं याचं स्वरूप आहे. ठीक आहे, आणि आपण यापूर्वीचे या पुरस्काराचे जर विजेते बघितले तर हा पुरस्कार यापूर्वी रांची ढेरे, डॉक्टर दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉक्टर यू म पठाण, प्राचार्य रामदास डांगे, फादर फ्रान्सिस डिब्रेटो, उषा देशमुख, ब, प निवृत्ती महाराज वक्ते, डॉक्टर किसान महाराज साखरे आणि मधुकर जोशी यांना आत्तापर्यंत हे पुरस्कार देण्यात आले आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये फादर फ्रान्सिस डिब्रेटो हे नाव लक्षात ठेवा, कारण हे नाव थोडं वेगळं वाटू शकतं आणि महाराष्ट्र शासनाकडून असा पुरस्कार दिला जातो आहे आणि फादरसाठी, तर ते थोडे युनिकनेस आहे, त्यामुळे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, देशातील
पहिले शेवाल उद्यान म्हणजेच मॉस गार्डन डॅश डॅश येथे उभारण्यात आले आहे. तर मॉस गार्डन हे कुठं उभारण्यात आलं आहे? तर उत्तराखंडमध्ये शेवाळ गार्डन किंवा त्या संदर्भाचं हे एक उद्यान आहे जे की उत्तराखंड राज्यामध्ये उभारण्यात येते. उत्तराखंडमध्ये कुमाऊच्या खोऱ्यामध्ये 10 एकराचं हे गार्डन असणार आहे, शैवाल उद्यान असणार आहे. या उद्यानाचं उद्घाटन हे रॅमन मॅक्सेस पुरस्कार विजेते डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्या हस्ते केलं जाणार आहे. डॉक्टर राजेंद्र सिंग हे जलतज्ञ म्हणून ओळखले जातात. या उद्यानात 30 वेगवेगळ्या प्रकारांचे शेवाळ आणि त्याचबरोबर ब्रोयोफायटा वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रजातीसुद्धा पाहायला मिळतील. त्यामध्ये सिमेंट मॉस म्हणून ओळखल्या जाणारी एक दुर्मिळ प्रजातीसुद्धा आहे. शेवाळाची ही एक प्रजाती आहे सिमेंट मॉस आणि ही प्रजाती आंतरराष्ट्रीय पातळीवरती अति दुर्मिळ म्हणून घोषितसुद्धा करण्यात आली आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे चुकीचे विधान किंवा विधाने ओळखा. अलीकडेच महिलांना सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करून देणारा स्कॉटलँड जगातील पहिला देश बनला आहे. आणि ब स्कॉटलँड हा वायव्य युरोपातील देश आहे. इथं मला तरी वाटतं दोन्ही विधानं योग्य आहेत. आपल्याला चुकीची विधानं निवडायची होती तर एकही विधान चुकीचं नाही आहे, दोन्ही विधानं योग्य आहेत. अलीकडेच महिलांसाठी सॅनिटरी पॅड हा स्कॉटलँड देशामध्ये सगळ्यांसाठी मोफत वाटण्यात आला होता किंवा त्या प्रकारची योजना आहे. हे सॅनिटरी पॅड जे असतील ते सगळ्यांसाठी मोफत असतील आणि स्कॉटलँड हा युरोपमधलाच देश आहे जो की युरोपच्या वायव्याला येतो. आणि अशा प्रकारे सॅनिटरी पॅड हे मोफत वाटल्यामुळं स्कॉटलँडला 2022पर्यंत 8.7 दशलक्ष पाऊंडचा खर्चसुद्धा येणार आहे. आणि या योजनेसंदर्भाचं विधेयक हे एप्रिल 2019मध्येच त्यांनी मांडलं होतं. तर हा मुद्दा थोडा लक्षात घ्या, कारण महिलांशी संदर्भाचा एखादा जर विषय असेल आणि त्याच्यामधून जर एखाद्या गोष्टीला प्रोत्साहन दिलं जातं आहे तर त्यांवरती आयोग क्वेश्चन विचारू शकतो. ठीक आहे. राज्यातील पहिले बालस्नेही पोलीस ठाणे किंवा पोलीस स्टेशन कोठे स्थापन केले आहे किंवा कोठे स्थापन केले गेले? तर हे पुण्यामध्ये स्थापन करण्यात आलं आहे. आता बालस्नेही पोलीस स्टेशन म्हणजे नेमकं काय? बालस्नेही म्हणजे काय? तर मुलांना थोडं ते प्राधान्य लवकर देतील. लहान मुलांच्या तक्रारी असतील, आता लहान मुलांच्या तक्रारी म्हणजे असं ज्या गंभीर स्वरूपाच्या असतात त्यावाल्या, तर बालकांच्या तक्रारींचं लवकरात लवकर निराकरण करण्यात यावं आणि या उद्देशानेच म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये तर पहिलंच अशा प्रकारचं पोलीस स्टेशन असणार आहे जे खास करून फक्त लहान मुलांच्या तक्रारी सोडवण्यावरती भर देईल. तुम्ही जर बाहेरच्या देशांचा विचार केला तर ऑलरेडी लहान मुलांसाठी म्हणून सेपरेट असे पोलीस स्टेशन ऑलरेडी असतात जे बालकांच्या तक्रारींवरती खास करून काम करतात. तर ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रातलं तर हे पहिलं आहे जे की पुण्यामध्ये आता सुरू झालं आहे. ओके. तर आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण बरेचसे असे क्वालिटी क्वेश्चन्स बघितलेत. आय होप तुमची प्रॉपर रिव्हिजन झाली असणार आहे. तुम्हाला जे सांगितलं होतं की डेली क्विजचं एक प्रॉपर टाईम तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता की सकाळी 6 वाजता 7 वाजता असं, तर त्यानुसार आम्ही ते लेक्चर अवेलेबल करून देऊ. ओके. आणि जाताना मी पुन्हा एकदा सांगतो आहे, विजन स्टडीवरती ज्या विद्यार्थ्यांना 2021च्या बॅचसाठी ॲडमिशन घ्यायचे असतील राज्यसेवेच्या, अशांनी लवकरात लवकर प्रवेश घ्या, कारण 10 डिसेंबर रात्री 11 वाजता प्रवेश बंद होत आहेत. तर जे इंटरेस्टेड आहेत असे राज्यसेवा 2021ला प्रिपेअर करणारे विद्यार्थी नक्कीच या कोर्सचा लाभ घेऊ शकता. 10 डिसेंबरपूर्वी तुमचा प्रवेश निश्चित करा. तर आज तुमची इथंच रजा घेतो. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.